सध्या महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून काल या ऑपरेशन टायगर संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडीला वेग आलेला आहे। महाराष्ट्रातले 6 खासदार वेगळा गट स्थापन करून सत्तेत सहभागी होतील अशी चर्चा आहे। यामध्ये एक महत्त्वाचे खासदार ते आहेत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर। मी त्यांच्या निवासस्थानासमोर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। काल सायंकाळपर्यंत त्यांच्याशी संपर्क होत होता, परंतु सायंकाळनंतर रात्री 9च्या नंतर त्यांच्याशी संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। कालपासून नागेश पाटील आष्टीकर नॉट रिचेबल आहेत। आपण काल या संदर्भात त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला चर्चा आल्या की नागेश पाटील आष्टीकर यांनी एक सही केलेला कागद संजय जाधव यांच्याकडे दिलेला आहे, परंतु आपण त्यांना या संदर्भात विचारलं असता माझी सही कोणी करू शकतो, खोटी सही करू शकतं आणि मी या ऑपरेशनमध्ये सहभागी नसल्याचं एकंदरीत त्यांनी सांगितलं होतं। परंतु कालपासून नागेश पाटील आष्टीकर नॉट रिचेबल झालेले आहेत आणि त्यानंतर काल कारने प्रवास करत नागेश पाटील आष्टीकर हैदराबाद या ठिकाणी पोहोचले आणि तेथून विमानाने दिल्लीला रवाना झाल्याचं कळतंय आणि दिल्लीला आज वेगळा गट स्थापन करून ते सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण हालचाली करतील असं सांगितलं जाते। एकंदरीत पाहायला गेलं तर हिंगोलीचे खासदार झाल्यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांना या संदर्भात वारंवार विचारणा करण्यात आली होती, परंतु प्रत्येक वेळेस नागेश पाटील आष्टीकर यांनी त्या संदर्भामध्ये नकार दिलेला आहे। आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत आणि शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहू असं त्यांनी सांगितलं होतं, परंतु आता मात्र नागेश पाटील आष्टीकर नॉट रिचेबल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माधव दिपके, एबीपी माझा, हदगाव, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।